मला बाया युरुचं बी काय कळना झालंय। एक साधा फोन करायला असा कितीचा टाइम लागणार होता त्याला? बघा ना हो आई, साधे 2 मिनिटं बी नाही का त्याच्याकडे बोलायला? नाही आहे, त्याचं काही नाही। आता आपण दोघे बी त्याच्याशी बोलायचं नाही। मी अब फोनच स्विच ऑफ करते। अगं पिऊ, बर तू बस, मी आधी भाजी टाक। शोनाजी, थँक्यू सो मच। अहो तुमच्यामुळे मी आज पहिल्यांदा मुंबई नीट बघितली। राजवीर जी, दोस्तीत नो सॉरी आणि नो थँक्यू। बर। आणि तसंही मला पण तुमच्यासोबत फिरून खूप मज्जा आली। सच अ फन गाय। हा पण उद्याच्या कार्यक्रमाचं विसरू नका हा। वंचित कलाकारांसाठी वस्तू वाटपाचा कार्यक्रम आहे, तुम्ही नक्की आलं पाहिजे। डोंट यू फॉरगेट। जी। अहो तुम्ही काळजी करू नका, यो विरुद्ध असताना दिलेले शब्द कधीच विसरत नाही। मी उद्या कार्यक्रमाला हजर असेल, बोललो तर बोललो। ठीक आहे, चला येतो मी। बाय बाय। आज दिवसभर पिऊला फोनच नाही केला, आता जाळ काढणार ती। तिला पहिला फोन केला पाहिजे। स्विच ऑफ? हा, लाईट गेली असेल, त्यामुळे मोबाईल चार्ज झाला नसेल, झाला असेल स्विच ऑफ। गावाकडे 24 तास लाईट राहते, असं काहीतरी केलं पाहिजे। पिऊ, ए बाळा चल जेवायला। अगं सकाळ धरून तुझ्या जेवणात लक्ष नाही। नाही आई, खरंच भूक नाही। पिऊ, ह्यो असला हट्टीपणा चांगला नाही बर का। चल बरं जेवायला। अगं उशिरा का व्हायना पण त्याचा फोन येईल की तुला। ए बाळा, अगं आपल्या माणसाला आपणच समजून घ्यायचं असतंय। लय ताणू नगस पोरी, कर बरं त्यो फोन चालू। अगं जसा तू त्याला फोन करतेस तसा तो बी तुला करत असेल ना। हा, कर फोन चालू। नाही अगं माझ्यासाठी कर पुरी। अहो पण आई, नगा असा हट्ट कर, कर कर, एक डाव कर। बघितलं ताई, त्यानं तर फोन नाही केला मला। आता मी करते तर ती उभी उचलणं झालंय। गुड मॉर्निंग बायको। बोलू नको तू माझ्याशी,
तुला आत्ता आठवण आली बायकोची? अगं मला आठवण तर क्षणाक्षणाला येते बघ, फक्त फोन आत्ता केलाय. राहू दे, मला माहितीये तुझ्याकडे माझ्याशी बोलायला 2 मिनिटं बी नाही. हा, काल रात्री फोन नाही केला म्हणून रुसल्यास ना? अगं मी फोन करणारच होतो, पण म्हंटल आता लय उशीर झालाय, माझी बायको झोपली असेल, तिची झोप नको डिस्टर्ब करायला, म्हणून नाही केला. गप्प बसा, काय बी नको बोलूस. काल मला फोन करणार होतास ना तू? काय म्हणाला होतास? लंच ब्रेक मध्ये फोन करतोस, विसरलासच ना? अगं मी फोन करणारच होतो, तेवढ्यात ती शोनाडा बघून आली. काय? शोना? 1 मिनिट, ती का डबा घेऊन येईल तुझ्यासाठी? हे बघ वीर, मी तुला आत्ताच सांगते, तिच्यापासून 4 हात लांब राहा. तिचं कॅरेक्टर चांगलं नाही, 1 नंबरची फसवी आणि खोटारडी बाय आहे. पियू, अगं असं काही बी नाही बघ, आपण तिला ओळखायला चुकलोय. काही चुकलो बिकलो नाही आपण, मला चांगलंच माहिती ती कशी आहे. हे बघ वीरू, तिच्यापासून लांब राहा, नाहीतर ती तुला अडचणीत आणेल. पियू, तिकडे गॅसवर काय ठेवलंस का ग? नाही, काय नाही. का, काय झालं? अगं नाही, शोना माझ्या जवळ येते ना, म्हणून कुणीतरी जळतंय वाटतं. मी काही जळत बिळत नाही हा वीरू. आणि असं बी मला माझ्या वीरूवर पूर्ण विश्वास आहे. तुझ्याकडे कोणी वाकडी नजर टाकून बघावच, मग मी हाय आणि ती हाय. हे बघ, मी आपल्या चांगल्यासाठीच सांगते. डॅडींना कसं फसवलंय ना तिनं, हे चांगलंच माहितीये मग. त्यामुळे तुला सांगते हा वीरू, तिच्यापासून लांब राहा. पियू, अगं सोडणं तर शोनाचा विषय आता, माझ्याबद्दल बोल काहीतरी. सोडतो. वीरू, एक सांगू, मला तुझी लई आठवण येते. वेळ मिळाले की एकदा येऊन जा ना इकडं. पियू, अगं मी बी तुला लई मिस करतोय बघ, पण आत्ताच तर आलो इथं, लगेच येता नाही येणार ग. अगं आधी इथली कामं तरी उरकू देत. बरं ऐक, 9 वाजलं, मी लोकांना भेटायची 9:30ची वेळ दिल्या. जर मंत्र्यांनीच वेळ नाही पाळली तर लोक कशी वेळ पाळतील बरं? ठीक आहे, चल बाय. बाय. शिंदे, गाडी काढा. ही शोना वीरूला भेटायला का गेली असेल? मम्मी, काय झालं? कशासाठी बोलवलं? काय काम होतं का? नालाय का? हा, तुझी आई जिवंत आहे, मेल्या काय बघायचंय का नाही? का बायकोच्या मागे नुसतं पिंगा घालत बसणार आहेस? मी बरं तुला असं मरून देईन, तू माझं काळीज आहे. अरे तेच काळीच बंद पडायची वेळ आली आता. पृथ्वी, मला इथं काय बी करून बाहेर काढ बाबा. तुझा बाप तर काय करणार नाही, नुसता हातावर हात ठेवून माझी मजा बघत बसलाय. मम्मी, तू अजिबात घाबरू नकोस, मी आता खासदारकीला उभं राहणार आहे. हा, आणि तुला माहितीये का, वीरूपेक्षा पण 1 स्टेप मोठं पद आहे. मी निवडून आलो का नाही की बघ तुला कसं फुलात ठेवत होती. हा, अरे तू खासदार होईपर्यंत इथली कामं करून करून माझी हाडकं नदीवर जात्याल. अरे तू बघतोयस ना व, त्या वीरूच्या बायकोनं आणि सुनंदाने मला कसं कामाला लावले, ते नुसतं राब राब राबवतात. आता काहीतरी कर. ओ, अजिबात काय करायची गरज नाही. हे सगळं ना तुमच्या मम्मीच्या गुणांमुळेच झाले. तुम्ही उगाच मम्मीला मदत कराल आणि सगळ्यांशी वाईट होऊन बसाल. पृथ्वी, मी तुला पोटात 9 महिने सांभाळले आणि ही तुझी आत्ता आलेली बायको, तिचं ऐकणार आहेस वय? तू माझा मुलगा आहेस. मग तो माझा नवरा आहे आणि मी त्यांची लग्नाची बायको. त्यांच्यासाठी मी माझं कोल्हापूरचं घर सोडून आले इकडं. पृथ्वी, तू माझं ऐकणार आहेस का नाही? होय. माझं काम करावंच लागेल. तुम्ही कराच की, मग दाखवते तुम्हाला कोल्हापुरी हिसका. नाही नाही नाही. पृथ्वी, आहो पृथ्वी, आहो पृथ्वी, आहो पृथ्वी, आहो. ग बसा. मी दोघींची बी कामं करणार नाही.
अहो तुम्ही काळजी करू नका, मी सगळ्यांची कामं करेन. जी, तुम्ही फक्त मला ती फाईल पाठवा. हां चालेल. जय महाराष्ट्र. हा शिंदे नाथ पाठवा. बोलवलं साहेब. हां होय शिंदे, आजचं काय नियोजन आहे? आज आपल्या काही मीटिंग आहे सर. हो. त्यानंतर दुपारच्या सत्रात एका प्रोजेक्ट संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे. त्यानंतर काहीच नाही. मार्च. ठीक आहे, या तुम्ही. ठीक आहे. हा सोनाजी बोला. शोनाजी नका ना म्हणू, कॉल मी शोना, ओनली शोना. आज संध्याकाळी आपल्याला कार्यक्रमाला जायचंय. हा तेच रिमाइंड करून द्यायला फोन केलाय. हवा आहे माझ्या लक्षात. मी पोहोचेन, तुम्ही काळजी करू नका. हो लवकर या, मी वाट बघते. कोणी कितीही मोठा शेर असो, शोना प्रत्येक शेरात 1.25 शेर आहे. अरे अरे तुझी हिंमत कशी झाली आमच्या हिरीचं पाणी भरायचे? तुम्ही आमच्या समाजातल्या माणसावर हातच कसा उगारला, त्याचे लय वाईट परिणाम होतील. अरे मी असल्या धमक्याला भेट नाही. लय बोलू नको, नाही तर इथं तुझं 2 तुकडं करीन कोणाडीनं. अरे कर. अरे मी आपण बघतो कुणाच्यात किती दमायचे. अरे जरा दामाने घ्या, इथं काय गावची जत्रा भरली का? एकाने जरी धिंगाणे केला ना आता त्याची इथे चिताच रचीन मी. पिओईनीकडे प्रश्न मिटवायला आले ना, मग ते मिटवतील प्रश्न. याकाचा बी आवाज नाही पाहिजे मला. शांत राहायचं, विनाकारण कोणी बी न्यायाधीश बनू नका, कळलं का? काय झालं भाऊजी? अहो का भांडताय ती लोक? अरे बोला की, आता काय दात खिळी बसली का? अहो पिवळी, वड्याच्या अलीकडे आमची आणि वड्याच्या पलीकडे त्यांची वस्ती आहे. दोन्ही वड्याच्या मध्ये 2 हिरी आहेत. त्या एक त्यांची आणि एक आमची. आजपासून आम्ही दोघं बी एकमेकाच्या हिरीचं पाणी घेत नाही आणि वापरत बी नाही. पण आज यांच्या माणसाने आमच्या हिरीमध्ये येऊन पाणी घेतले. आता तुम्हीच बघा की पिओईनी, अहो फक्त पाणी भरलं म्हणून त्यांच्या माणसाने आमच्या माणसाला गोरागत मारलं. पाणी भरणं काय गुन्हा आहे का? आपण ते आमच्या समजाची हिर आहे ना. तुमची माणसं त्यात उतरलीच कशी? अहो काय चाललंय काय हे? हा कुठल्या जगात राहताय तुम्ही? आज माणसं चंद्रावर पोचल्या ती, आणि तुम्ही अजून 20 जुन्या विचारांमध्ये अडकून पडलाय वय. अहो पण पिओनी, निसर्गानं जशी हवा फुकट दिली ना, तसं पाणी बी फुकट दिलंय. त्यावर अधिकार गाजवणारे तुम्ही कोण? हाओ दादांनो, कधीपर्यंत आपण माझा समाज, माझी जात, माझा धर्म करणार आहोत? वाईच माणूस बना, आणि माणसासारखं वागायला शिका. कुठल्याच माणसापेक्षा जात आणि धर्म महत्वाचे नसतात. कुऱ्हाडीला कुऱ्हाड लावून नाही, तर खांद्याला खांदा लावून परिस्थितीला सामोरे जा आणि चांगला माणूस बना. आता हितनं पुढं मला कुठलीच भांडणं नकोय. तुम्ही दोघं बी एकमेकांच्या विहिरीतलं पाणी पिऊ शकता. मी बी बघतेच कोण कोणाला अडवतंय ते. नाही यापुढे नाही अडवणार पिओनी. तुम्ही आमचं डोळं उघडलं. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. वहिनी आम्हाला आजपर्यंत असं कुणीच समजून सांगितलं नाही, ज्याने त्यांना सत्तेसाठी आमच्या समाजात बंडच लावली. हे तुम्हाला कळलं ही लई मोठी गोष्ट आहे. चला आता आपापले हत्यार फेकून द्या आणि सगळं वैर विसरून एकमेकांच्या गळे भेटा. पिओनी लय आभार आहे बघा तुमचं. आमचं भांडण मिटवलं. वर्षानुवर्ष असलेला आमचा पाण्याचा प्रश्न तुम्ही एका दिवसात मिटवला.
मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो बघा आम्ही आणि येतो. या ना. सुनबाई, अगं तुझा आज मला लय अभिमान वाटतोय बघ. अगं केवढा मोठा अवघड प्रश्न आहे यो. भल्या भल्या राजकारण्यांच्या तोंडचं पाणी पळतं येणं आणि काही मिनिटातच तू याच्यावर तोडगा काढलास. खरं सांगू का सुनबाई, अगं आज विरूची तू खरी कारभारीन शुभतीयास. हो नाही तर काय मामा, आज खरं वीर इथं पाहिजे होता. तो जर असला असता ना इथं, हे बघून त्याला लय आनंद झाला असता. अहो भाऊजी, तो हायच की. त्याचा पाठिंबा आहे म्हणून तर मी सगळं करू शकते. खरंच मामा, वीरू माझ्या आयुष्यात नसताना तर हे सगळं घडलंच नसतं. अहो त्याच्याकडनंच तर मी लोकांच्या अडीअडचणी कशा सोडवायच्या हे शिकली. आणि म्हणूनच माझा कारभारी लय भारी आहे. भाऊजी, काय हो? मला माफ करा. हो वहिनी, हे मध्येच काय काढलं तुम्ही माफीचं? काय झालं? भाऊजी, मी कांचनशी अशी वाईट साईट वागते याचं तुम्हाला लय वाईट वाटत असेल ना. बरं मी तरी काय करू? अहो तिनं माझ्या इरूला. अहो मीच तुमचे आभार मानणार होतो. त्या बाईला तुम्ही चांगल्याच वटणीवर आणताय. खरं तर हे काम मीच करायला पाहिजे होतं, त्यामुळे तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. अहो तुम्ही काय बी चुकीचं करत नाही. तुम्ही करताय ते बरोबर करताय. आणि बरं का, ती तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करेल, तर तुम्ही तिच्या नाटकांना अजिबात भूलू नका. अहो तिने आतापर्यंत तुमच्यावर लय अत्याचार केले. भाऊजी, तिनं आपल्याला त्रास दिला म्हणून आपण जर तिला त्रास द्यायला लागलो तर मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? तुमचं म्हणणं पटतंय मला, पण एखाद्या गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिली नाही ना, मग तो निर्डावतो आणि परत परत तेच गुन्हे करत राहतो. त्यामुळं तुम्ही तिला अजिबात माफ करू नका. अहो भाऊजी, पण हे कुठपर्यंत करायचं? मला नाही असं वागता येत. माझ्या जीवाला लई त्रास होतो आत नाही या गोष्टी समध्या. हो मी समजू शकतो, तरी बी एकच सांगेन, जोपर्यंत ती खरी खुरी सुधरत नाही ना, तोपर्यंत तुम्ही तिला माफ करू नका. पांडुरंगा, तिला चांगलं वागायची लवकर सद्बुद्धी दे रे बाबा. इथला असं आहे तर म्हणजे मला ह्यांच्याकडं बघायलाच पाहिजे. अजून काय म्हणत होते ग? अहो हेच की, जवळ तुम्ही सुधरत नाही ना तवर तुम्हाला घरात घ्यायचं नाही म्हणून. दीपे, मला घरात येण्यासाठी चांगलं बनावं लागेल तर. होय, तसं अवघडच आहे तुमच्यासाठी, पण बघा प्रयत्न करून जमतंय का? दीपे, काही टोमणं नको मारू. मला चांगलं कळते तुला काय म्हणायचं ते. हाय का काकी, एवढ्या सगळ्यातनं बी मी तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवते, तरी तुम्ही माझ्यावर चिडचिड करता. मग तू करतेसच तशी. पण जाऊ दे, मी आता चांगलं वागायचं ठरवलंय ना, नाहीतर अख्खी कुंडली मांडली असती तुझी. अहो म्हणजे जमतंय की तुम्हाला चांगलं वागायला? त्या घरात घुसायचं, सत्ता मिळवायची म्हटल्यावर जमवावंच लागेल मला. या घरात जागा मिळेपर्यंत ही वाघीण आता 10 पावलं पण मागं जायला तयार आहे. एकदा का सत्ता हातात आली ना, की बघच एकेकावरनं कसा घाणा फिरवते ती.